स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे एप्रिल महिन्याचा हप्ता आता राज्य सरकारमार्फत वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। आता त्या हप्त्याबाबत दोन GR राज्य सरकारमार्फत काढण्यात आलेले। हा पहिला GR आहे। मी तुम्हाला दोन्ही GR या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत आणि दोन्ही GR मध्ये काही त्यांनी माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती बघणार सुद्धा आहोत आपण। दोन GR आहेत। दोन GR पैकी हा पहिला GR आहे, ज्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा पहिला GR आहे। या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत 2 मे 2025 रोजीचा हा पहिला GR आहे। या GR अंतर्गत बघितलं तर राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेचा या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत आणि स्वतःच्या बँक आधार खात्याला आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे 1500 रुपये दर महिन्यात देण्यात येत आहे। सदर योजनेसाठी आदिवासी विभागाच्या सन 2025-26 आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्पात या ठिकाणी अनुदानासाठी 3240 कोटी रुपये या ठिकाणी वार्षिक तरतूद करण्यात आलेले। त्यापैकी आता जे आहे, जे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे त्यासाठी 335 कोटी 70 लाख एवढा जो निधी आहे वितरण करण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत। आता हा जो निधी आहे, सदर निधीचा उपयोग एप्रिल महिन्याच्या हप्त्यांसाठी या ठिकाणी खर्च केला जाणार आहे। त्यासाठी हा निधी जे आहे महिला व बालविकास विभागांच्या जे मंत्रालय आहे त्यांच्याकडे या ठिकाणी हा निधी वितरण करण्यात आलेला आहे। सदर निधीचा वितरण करण्यात आलेल्या निधींचा आहरण आणि संवितरण अधिकारी यांनी आभारी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांकामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी। तर या ठिकाणी जे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्याने जे आहेत पैसे जे जमा करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये, त्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। हा झाला आपला पहिला GR। दुसरा GR बघून घेऊया। आणि दुसरा GR बघितलं तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा दुसरा GR चा निधी वितरणाबाबतच आहे आणि 2 मे 2025 या ठिकाणी तारीख सुद्धा तुम्ही बघू शकता। या GR अंतर्गत जे आहे आता 1500 रुपये जे आहे जी रक्कम दिली जात आहे, त्या अंतर्गतचा यामध्ये शासन निर्णय बघून घेऊया। शासन निर्णयामध्ये त्यांनी आपला जे पहिला GR होता तो होता आदिवासी विभागाअंतर्गत आणि हा जो GR आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी हा GR काढण्यात आलेला आहे। म्हणजे अनेकांचा प्रश्न होता की जे आदिवासी विभागांचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत खर्च केले जात आहे, त्याचबरोबर जे नवजात अनुसूचित जाती असेल, नवबौद्ध प्रवर्गातील जे लाभार्थी वर्गांसाठी योजना राबवण्यात येतात त्याचा जो पैसा आहे लाडकी बहीण योजनेमध्ये खर्च केले जात आहे, पण तसं नाही आहे। या ठिकाणी जे वार्षिक तरतूद या 2 SC आणि ST साठी जे करण्यात आलेलं आहे त्यापैकी या ठिकाणी SC आता जे अनुसूचित जाती आहे आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी 3960 कोटी रुपये एवढा वार्षिक तरतूद जे आहे अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे 3960 कोटी रुपये एवढा जो निधी आहे वर्षाला या समाजातील महिलांना जे वेतनोत्तर साठी जे खर्च केले जाणार आहेत त्यापैकी एप्रिल महिन्याच्या हप्त्यांसाठी 410 कोटी 30 लाख एवढा जो निधी आहे वितरण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आता सदर निधींचा उपयोग जे आहे लाडकी बहीण योजनेतील जे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी या ठिकाणी हा निधी जो आहे खर्च केला जाणार आहे आणि हा निधी जो आहे ज्या बँक खात्याच्या मार्फत लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर जे आदिवासी विभाग आहे त्या अंतर्गत 355 कोटी आणि जे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी 410 कोटी रुपये अशा 2 GR मार्फत या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासूनच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। इथे साम्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।